नमस्कार मित्रांनो, आज आपण ऑल इन वन म्हणजेच HP या कंपनीच्या ऑल इन वन डेस्कटॉपची माहिती घेणार आहे। याच्यामध्ये आपण हा डेस्कटॉप जो आहे तो अनबॉक्सिंग करणार आहे। अनबॉक्सिंग केल्यानंतर ह्याचं जी विंडोज लायसन्स कॉपी आहे त्याचं इन्स्टॉलेशनची प्रोसेस आपण कंप्लीट करणार आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप त्या सगळ्या गोष्टी बघणार आहे। त्यासाठी आमचा इंजिनियर विश्वजित आणि संग्रामच्या मदतीने आपण हा PC अनबॉक्सिंग करत आहे। तर सर्वात प्रथम अगदी सेफ आणि सिक्युअर असणारा प्लास्टिक आणि थर्माकोल अतिशय छान पद्धतीने पॅकिंग केलेलं आहे ह्या डेस्कटॉपचं। तर अशा पद्धतीचा हा स्नो व्हाईट कलरचा ऑल इन वन 24 इंची डेस्कटॉप आहे, ज्याच्यामध्ये i3 12th जनरेशन 8GB रॅम 512GB SSD NVMe आहे आणि याच्यामध्ये विंडोज 11 होम बेसिक आणि MS ऑफिस 2021 लायसन्स कॉपी आहे। ऑल इन वन डेस्कटॉपसाठी हा पॉवर ॲडॅप्टर आहे, जो आपण लॅपटॉपला जोडतो त्या पद्धतीचा हा पॉवर ॲडॅप्टर येतो। त्यानंतर ह्या डेस्कटॉपसाठी हा वायरलेस कीबोर्ड माऊस व्हाईट कलरमध्ये आहे, अतिशय छान, जो तुमच्या व्हाईट कलरच्या स्नो व्हाईट कलरच्या डेस्कटॉपला मॅच होणारा हा कीबोर्ड माऊस आहे। त्यानंतर आपण राईट साईडला असणारं बटन ऑन करून आपण हा इन्स्टॉलेशनची प्रोसेस स्टार्ट करूया। तर अशा पद्धतीने ही इन्स्टॉलेशनची प्रोसेस स्टार्ट झालेली आहे। तर सर्वात प्रथम आपला हा विंडोजचा लोगो दिसतोय। त्यानंतर आपल्याला इथं आपली कंट्री किंवा रिजन सिलेक्ट करायचं आहे आणि नेक्स्ट करायचं आहे। इथं आपल्याला इंटरनेटचं कनेक्शन जे आपण त्याला जोडणार आहे ते सिलेक्ट करायचं आहे। वायर्ड किंवा वायरलेस कोणत्याही इंटरनेटची इथं गरज आहे। इंटरनेटचं कनेक्शन सिलेक्ट केलं की आपल्याला नेक्स्ट प्रोसेस आहे तो PC अपग्रेडेशन होणार। या पिरियडमध्ये आपला PC 2-3 वेळा रिस्टार्ट होणार आहे। त्यामुळं ही एक इन्स्टॉलेशनची प्रोसेस आहे, ही कंप्लीट होईतोपर्यंत आपल्याला कोणत्याही प्रकारचं चालू बंद किंवा काही करायचं नाही, तो ॲटोमॅटिकली स्टार्ट किंवा रिस्टार्ट होणार आहे। तर अशा पद्धतीने आपला हा डेस्कटॉप पुन्हा एकदा रिस्टार्ट झालेला आहे आणि रिस्टार्ट होत असताना आपल्या लक्षात येईल की विंडोज हे लायसन्स असल्यामुळं जे अपग्रेडेशन त्याला जे गरजेचं आहे ते अपग्रेडेशन तो घेत असतोय। तर अशा पद्धतीने इथं आपल्याला हे विंडोजचं लायसन ॲक्सेप्ट करायचं आहे, म्हणजे जे बाय डिफॉल्ट ह्या डेस्कटॉप बरोबर आलेलं हे ॲग्रीमेंट ॲक्सेप्ट करून आपल्याला नेक्स्ट प्रोसेस करायची आहे। मी ॲक्सेप्टला क्लिक करतो। त्यानंतर पुन्हा एकदा रिस्टार्ट होईल आणि वेलकमची विंडो येईल। आता ह्या विंडोमध्ये आपल्याला ॲडिशनल इन्फॉर्मेशन किंवा अपडेटशी रिलेटेड काही माहिती किंवा इन्फॉर्मेशन येईल, इथं आपल्याला नेक्स्ट करायचं आहे। त्यानंतर आपल्याला आपल्या PCचं नाव टाकायचं आहे किंवा ही विंडोजची लायसन्स कॉपी असल्यामुळे साइन अप करायचं आहे आपल्या मायक्रोसॉफ्टच्या अकाउंटला। इथं आपला मेल ID टाकून नेक्स्ट करायचा आहे। अशा पद्धतीने हे साइन अप होईल। त्यानंतर इथं त्याला जो OTP आलेला असतो आपल्या PC मोबाईलचा, जो आपण अकाउंट साइन करतो तो OTP इथं टाकायचा आहे। हा OTP हा साधारणतः 6 डिजिटचा OTP येतो। हा आपण टाकल्यानंतर नेक्स्ट स्टेजला जाईल। त्यानंतर इथं आणखीन एक प्रोसेस स्टार्ट होईल। इथं आपल्या अकाउंटला लॉग इन होत आहे आणि अकाउंट इथं पिन म्हणजे सुरुवातीचा जो युजर नेम पासवर्ड असतो तिथला पिन आपल्याला सेट करावा लागतो, तो आपण 4 अंकी किंवा काही पिन टाकू शकतो। त्यानंतर आपण इथं नेक्स्ट करायचं आहे। त्यानंतर ही काही प्रोसेस चालू झाल्यानंतर वेगळे अपडेट किंवा अपग्रेडेशन करायचे आपल्याला ऑप्शन येतील आणि त्यानंतर आपला PC स्टार्ट होईल। त्यानंतर आपल्याला आपल्या विंडोज ऑनलाईन अपडेट करून घ्यावं लागेल आणि अपडेट झाल्यानंतर आपण आपले जे डेस्कटॉपवरचे आयकॉन दिसण्यासाठी आयकॉन सेटिंग्जला क्लिक केल्यानंतर आपल्याला जे डेस्कटॉप, कंट्रोल पॅनल, रिसायकल बिन जे काय पाहिजे त्याला क्लिक करून ॲप्लाय केलं, ओके केलं तर अशा पद्धतीनं सर्व आयकॉन्स आपल्या डेस्कटॉपवरती दिसतील। तर आपला हा PC रेडी झालेला आहे। या PCचं जे कॉन्फिगरेशन आपल्याला इनसाईड दिसत आहे, i3 12th जनरेशन 8GB रॅम 512GB SSD विंडोज 11 होम बेसिक आहे। याच्यामध्ये जे आपल्याला लायसन्स कॉपी आहे ते विंडोज 11 होम बेसिक आहे। तर अशा पद्धतीचा आपला हा डेस्कटॉप रेडी झालेला आहे विंडोज 11 इन्स्टॉल करून। तर अशा पद्धतीनं आपला PC तयार झालेला आहे। ह्याच्यामध्ये ॲडिशनल सॉफ्टवेअर किंवा ॲप्लिकेशन पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या टेक्निकल पर्सनची हेल्प घेऊ शकता। आता आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे मायक्रोसॉफ्ट ऑफिस ॲक्टिवेट करायचं आहे। त्यासाठी मी वर्ड ओपन केलेलं आहे। वर्ड ओपन केल्यानंतर मायक्रोसॉफ्ट ऑफिस वर्डची अशी विंडो ओपन होईल। ब्लँक डॉक्युमेंटला मी नेक्स्ट केलं। नेक्स्ट केल्यानंतर
आपण ज्या ईमेल थ्रू हे विंडोज ॲक्टिवेट केलेलं आहे ते ईमेल कन्फर्मेशनसाठी विचारेल आपल्याला. तिथं आपण कंटिन्यू करायचं आहे. त्यानंतर इथं कन्फर्म करायचं आहे तो मेल आय डी आणि हे सर्व कन्फर्म केल्यानंतर आपल्याला इथं दिसेल ऑफिस होम अँड स्टुडंट 2021 ॲक्टिवेट करण्यासाठीचं टर्म कंडिशन इथं ॲक्सेप्ट करायची आहे. आणि त्यानंतर पुढची जी प्रोसेस होईल हे मायक्रोसॉफ्ट ऑफिसची काही अपग्रेडेशन 1, 2, 3 अपग्रेडेशन जे असतात ते अपग्रेडेशन झाल्यानंतर आपलं ऑफिस रेडी होईल वर्किंग करण्यासाठी.